वेलकम स्टुडंट्स. आज आपण कॉम्प्लेक्स नंबर मधला शेवटचा पार्ट आपण पाहणार आहोत. आपला एक्सरसाइज 1.3 हा ऑलरेडी झालेला आहे. नाउ बिफोर एक्सरसाइज 1.4 त्यामधले जे काही टर्म्स आहेत पेज नंबर 16 त्याच्यावरती पहिल्यांदा डी मॉयवर्स थेरम असं म्हणलं जातं. पेज नंबर 16 डी मॉयवर्स मॉयवर्स काही लोकांना ते प्रोनाउन्सिएशन जमत नाही. डी मॉयवर्स थेरम असंही म्हणलेलं आहे. तर हा थेरम पुन्हा ट्रिग्नोमेट्रीशी संबंधित आहे, पण तो वापरायला फार सोपा आहे, त्यामुळे त्याची काळजी करू नका. ठीक आहे, म्हणजे असं काही तुम्हाला फार π/2 वगैरे किंवा पाय वगैरे असे काही टर्म्स त्यात येणार नाही आहे. तो मी थेरम आता एक्सप्लेन करेन. थेरम इन द सेन्स तो रिझल्ट आहे, ऍक्च्युली तो रिझल्ट आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो शेजारी लिहिलेला आहे. त्याच्यात पेज नंबर 17 वरती येते. पेज नंबर 17 क्यूब रूट ऑफ युनिटी हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. क्यूब रूट ऑफ युनिटी. ठीक आहे, असे दोन कन्सेप्ट आपल्याला बघायचे आणि त्याच्यानंतर आपण तो त्याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. ठीक आहे, काय लिहिलं बघा इथं बोर्डवरती. डी मॉयवर्स थेरम असं म्हणलेलं आहे. डी मॉयवर्स थेरम. इफ z इक्वल्स r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा देन हा पोलर फॉर्म आहे. r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा. त्यातला r म्हणजे काय असतं सांगा, रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. रूट ऑफ काय असतं ते a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असतं. तर या झेडचा समजा आपण म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरचा समजा स्क्वेअर केला, क्यूब केला, रेस टू 4 केलं, रेस टू 5 केलं, असं करत करत मी रेस टू n पर्यंत गेलो तर हा रिझल्ट आपल्याला असा बघायला मिळतो, r रेस टू n इंटू ब्रॅकेट cos थीटाच्या जागी n थीटा आलेला आहे फक्त. म्हणजे पॉवर जर स्क्वेअर असेल तर इथं 2 थीटा, क्यूब असेल क्यूब तर 3 थीटा, रेस टू 4 केलं 4 थीटा, असे ते अँगल्स वाढत जातात. इव्हन साइनच्या बाबतीत पण सेम, आय साइन एन थीटा. आणि हा रिझल्ट सगळ्या रिअल नंबर्स करता ट्रू आहे. म्हणजे हा रिझल्ट फ्रॅक्शन करता देखील ट्रू आहे, फ्रॅक्शन्स करता देखील तो ट्रू आहे. याला म्हणतात डी मॉयवर्स थेरम. आता तुम्हाला फक्त हे 11वीचे लोक जे आहेत ते 11वीच्या लोकांबद्दल बोलतोय. तुम्ही हा रिझल्ट डायरेक्ट फक्त वापरायचा आहे. आणि हा रिझल्ट असा काय हे कळण्यासाठी मी 2-4 ज्या काही स्टेप्स दाखवेन, या फक्त 12वीचे जे लोक आता हा व्हिडिओ पाहतात त्यांना मात्र ते लगेच कळणार आहे, कारण तुम्हाला सगळी ट्रिग्नोमेट्री येते. मी फक्त या ब्रॅकेट बद्दल बोलतोय, याचा काही प्रश्नच नाही. बघा, झेड इक्वल्स आर असेल तर झेडची nth पॉवर r रेस टू n असणार, किंवा स्क्वेअर केला की r स्क्वेअर होणार आहे. काही शंका नाही, ह्यात कोणाला अडचण नाही. हे जे आहे ना हे महत्वाचं आहे. बघा, आता मी cos थीटा प्लस i sin थीटाचा मी फक्त ब्रॅकेट स्क्वेअर करतो. काय होतं आपण चेक करू. फर्स्ट टर्म स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस लास्ट टर्म स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर काय सांगा, i स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणजे मायनस sin स्क्वेअर थीटा. मग दोघांचा प्रॉडक्ट त्याचं डबल म्हणजे +2 sin थीटा cos थीटा i, किंवा i आधी लिहून 2 sin थीटा cos थीटा जे काय असेल. आता हे फॉर्म्युले ज्यांना येतात त्यांनी आठवा. सांगा, कॉस डबलचा पहिला फॉर्म्युला काय. कॉस डबल म्हणजे cos 2 थीटाचे फॉर्म्युले 12वीच्या लोकांना कळतंय मी काय म्हणतो. cos स्क्वेअर हाफ मायनस sin स्क्वेअर हाफ, 1 - 2 sin स्क्वेअर हाफ 2, cos स्क्वेअर हाफ -1 1 - t स्क्वेअर अपॉन 1 + t स्क्वेअर. मग cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे हा फॉर्म्युला आहे कॉस डबलचा आहे. प्लस हा i आहे तसं नाही वाटलं तर आधी 2 sin हाफ cos हाफ, हा कोणाचा फॉर्म्युला आहे, साइन डबलचा फॉर्म्युला आहे. म्हणजे साधा मी जेव्हा या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला स्क्वेअर, त्यावेळी थीटाच्या जागी काय आलं बघा, थीटाच्या जागी. मग असंच जर मी क्यूब केलं तर क्यूब करायचं म्हणजे काय करायचं असतं. आता हे 12th स्टँडर्ड लोक तुम्ही स्वतः करून बघा. 11वीच्या मुलांनी काहीही करायचं नाही, नुसतं हे रिझल्ट बघून ठेवायचा. ट्रिग्नोमेट्री झालं की परत इकडे यायचं आणि याचा अभ्यास करायचा. तर आता क्यूब करायचं समजा मला, या टर्मचं मला क्यूब करायचं आहे. cos थीटा प्लस i sin थीटाचा मला क्यूब करायचं. मला सांगा, क्यूब करायचं म्हणजे पहिल्यांदा स्क्वेअर करा आणि त्याला इंटू तेच ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. कोणाचा आहे बघायचा. cos थीटा प्लस i sin थीटा ह्याचा आधी स्क्वेअर लिहा आणि इंटू तेच ब्रॅकेट ना, cos थीटा प्लस i sin थीटा हेच ब्रॅकेट. हा क्यूबच आहे की नाही सांगा. मग याचा स्क्वेअर तुम्ही आता जस्ट मिळवलाय. काय मिळवलाय सांगा, cos 2 थीटा प्लस i sin 2 थीटा तुम्ही मिळवलाय इंटू
कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ॲज इट इज. आणि यानंतर जर तुम्ही हे ब्रॅकेट्स ओपन केले, आता बघा कॉस 2 थिटा इंटू कॉस, ते कॉस कॉस साइन साइनच्या फॉर्म मध्ये जातं. मी आता हे सगळं का पुढे नाही दाखवत आहे, तर तुम्ही करू शकता 12वीचे लोक, कॉस कॉस साइन साइन वगैरे वगैरे, किंवा कॉस 3 थिटा साइन 3 थिटाचे फॉर्म्युले तुम्हाला येतात 34 43 वगैरे, हे सगळं तुम्हाला याच्यात पुढे बघायला मिळेल. म्हणजे क्यूब केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की इथं थिटाच्या जागी 3 थिटा येणार आहेत. हे तुम्ही 12वीचे लोक पाहू शकता. हे 11th स्टँडर्डच्या लोकांनी काहीही करायचं नाहीये, हे तसंच तिथंच थांबायचं आपल्याला. फक्त काय इथून इथपर्यंत यायचं आपल्याला, हे बाकीच्यांसाठी चालेल. म्हणजे क्यूब केल्यानंतर तुम्हाला इथं 3 थिटा पाहायला मिळणार. मग ऑब्व्हियसली रेस टू 4 केल्यानंतर 4 थिटा असं करत करत आपण nth पॉवर परत गेल्यानंतर r रेस टू n म्हणजेच cos n थिटा प्लस i sin n थिटा. आणि 99% या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये r1 असतो, r1. कारण r म्हणजे रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असते की नाही. मग जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर ज्यावेळी साइन कॉसच्या फॉर्म मध्ये येतो त्यावेळी a आणि b कोण असतात सांगा, हे a आणि b कोण असतात, तेव्हा कॉस थिटा आणि साइन थिटा. मग रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर काय येणार सांगा, तर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1. म्हणजे r एकदा 1 झालं की मग त्या 1च्या कितीही पॉवर्स 1च असतील, त्यामुळे नंतर नंतर हे r लिहिणं हा बंद होऊन जाते. मग मी मगाशी 99% का म्हणलं, 100% का नाही म्हणलं, तर समजा या कॉस थिटाला आणि साइन थिटाला 1 सोडून वेगळा कोइफिशियंट आला. समजा इथे 2 असेल, इथं नंबर 3 असेल, साइन थिटाच्या अलीकडे असे जर वेगळे कोइफिशियंट आले तर मात्र कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाचा आन्सर 1 येत नाही त्यावेळेस. कारण ते 2 चा स्क्वेअर 4 झालेला असणार आहे, त्या 3 चा स्क्वेअर 9 झालेला असणार आहे, त्यामुळे त्यावेळेस ते येत नाही. आपल्याला तो प्रश्नच येत नाही. आपल्याला नेहमीच कॉस थिटा आणि आय साइन थिटा अशी टर्म असते. त्यामुळे r ची व्हॅल्यू ही 99% केसेस मध्ये 1 असते. म्हणून नंतर नंतर हे r लिहिणं बंद होऊन जातं. आणि हा रिझल्ट आपण असा वापरतो, जर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा याची आपल्याला nth पॉवर करायची असेल तर कॉस n थिटा प्लस आय साइन n थिटा हा रिझल्ट आपण फक्त वापरायचा आहे. हे 11वीच्या मुलांनी एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट पार्ट, क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूब रूट ऑफ युनिटी हा पार्ट सुरू होण्यापूर्वी तुम्ही टेक्स्टबुक मध्ये मी तर वाटलं तर लिहून ठेवतो की एक्सरसाइज 1 पॉइंट टेक्स्टबुक मध्ये 2 मी प्रॉब्लेम्स राहणार आहेत, ते फार काळजीपूर्वक बघायचे. इथं लिहितो बघा मी, एक्सरसाइज 1.1 पेज नंबर, एक्सरसाइज 1.1 पेज नंबर 6 टेक्स्टबुक मध्ये, पेज नंबर 6. आणि प्रॉब्लेम नंबर किंवा क्वेश्चन नंबर 5 नंबरचा क्वेश्चन आणि 17 हे 2 प्रॉब्लेम्स सगळ्यांनी पुन्हा एकदा रिवाइज करायचे किंवा वेगळे कागदावर एका लिहून ठेवायचे. ह्याचा शेवटचा पार्ट जर समजायचा असेल तर हे तुम्हाला 2 प्रॉब्लेम्स यावे लागणार आहेत. आणि ते काय होते आपण लगेच बघायला चालू करूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये असं विचारलं होतं मला की -1 प्लस रूट 3 आय चा ब्रॅकेट क्यूब, ह्याचा ब्रॅकेट क्यूब रियल नंबर आहे हे प्रूव्ह करा असं आलं होतं. -1 प्लस आय रूट 3/2 चा ब्रॅकेट क्यूब रियल नंबर आहे हे प्रूव्ह करा. आणि बघा हे मी तुम्हाला सोडवून पण दिलंय, आणि तुम्ही वहीत जर लिहिलं असेल तर याचा ब्रॅकेट क्यूब केल्यानंतर त्याचा आन्सर तुमचं 8 आलंय की नाही बघा. 8 चेक करा, त्याचा आन्सर 8 आलं होतं, विच इज रियल नंबर असं म्हणलो होतं आपण. मी थोडा चेंज करतोय, याच्यात जर मी (2) लिहिलं या नंबरला आणि या सगळ्याचा ब्रॅकेट क्यूब जर दाखवला तर इथं फरक काय पडेल सांगा. याचा क्यूब 8 आलेलाच आहे, खाली डिनॉमिनेटर मध्ये 2 चा क्यूब केल्यावर तो क्यूब किती येतो सांगा, 8च येणार खाली. तेव्हा 2 चा क्यूब किती आला असता 8, आणि 8/8 चा आन्सर काय आलं असतं 1. थोडक्यात सांगायचं काय मला, -1 प्लस रूट 3i/2 ह्याचा जर क्यूब केला तर त्याचा आन्सर 1 मिळालं असतं तुम्हाला. हा झाला क्वेश्चन नंबर 5. हा झाला क्वेश्चन नंबर 5. हे पाहून घ्या, हे सगळ्यांनी पाहून घ्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17 मध्ये काय दिलं होतं बघा. अशीच एखादी टर्म आहे, अल्फा इक्वल्स -1 प्लस रूट 3i/2
आणि बीटा इक्वल्स -1 मायनस √3i अपॉन 2. ही तुम्ही अल्फा आणि बीटा असे दोन टर्म पाहिलेले होते. ठीक आहे. आता जस्ट तुम्ही पाहिलं की ह्याचा क्यूब किती येतो 1 येतो हे तर तुम्ही जस्ट पाहिलेलं आहे. यात तुम्ही अल्फाचा स्क्वेअर केल्यानंतर बीटा म्हणजे याचा स्क्वेअर हा आणि याचा स्क्वेअर हा हेही प्रूव्ह केले की बघा. बीटाचा स्क्वेअर काय प्रूव्ह केलं तुम्ही अल्फा प्रूव्ह केलं. अल्फा स्क्वेअर बीटा आणि बीटा स्क्वेअर काय सांगा अल्फा हेही आपण प्रूव्ह केलेलं आहे. या सगळ्याशी रिलेटेड हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी नावाची टर्म आहे. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. आता काय अर्थ आहे या शब्दाचा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे युनिटीचा अर्थ 1 नंबर 1. नंबर 1 ला मॅथ्समध्ये युनिटी असं म्हणतात. मग क्यूब रूट ऑफ युनिटी असा शब्द आहे. मग खरं मी म्हणताना कसं म्हणलं बघा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असं म्हणायचं कारण सांगतो तुम्हाला. 1 या नंबरचं क्यूब रूट काय असं जर विचारलं 1 या नंबरचं क्यूब रूट काय आहे जसं 8चं क्यूब रूट 2 आहे, 125चं क्यूब रूट 5 आहे. क्यूब रूट थर्ड रूट जसं स्क्वेअर रूट तसं क्यूब रूट. 64चं क्यूब रूट 4 आहे तसं 1चं क्यूब रूट काय आहे तर 1चं क्यूब रूट 1 आहेच आहे. हे रियल क्यूब रूट आहे. रियल आता रियल म्हणजे खरं खरं अशा अर्थाने घ्यायचं नाही. रियल म्हणजे रियल नंबर्स मध्ये 1चं क्यूब रूट 1 जे आहे ना 1 या नंबरला हे जे क्यूब रूट तुम्ही 1 सांगता हे रियल नंबर मधलं आहे. रियल नंबर्स मध्ये ह्याला आणखी 2 क्यूब रूट्स आहेत जी कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आहेत. 1 या नंबरला 3 क्यूब रूट्स आहेत. 3 एक रियल नंबर मधला आहे आणि बाकीचे 2 आहेत ते कॉम्प्लेक्स आहेत. आणि ती क्यूब रूट्स काय आहेत हे आपल्याला आता पाहायचे. कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स काय आहेत हे आता आपण पाहणार आहोत. आणि त्यातलं एक रूट आहे -1 प्लस √3i अपॉन 2 आणि दुसरं रूट आहे -1 मायनस √3i अपॉन 2. हे अर्थात तुम्हाला हे सोडवून दाखवल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. तर नंबर 1 ला 2 क्यूब रूट्स आहेत. 2 क्यूब रूट्स आहेत ते कॉम्प्लेक्स आहेत आणि एक क्यूब रूट आहे ते रियल आहे. अशा प्रकारे आपण याचे एकूण क्यूब रूट्स काय आहेत ते पाहणार आहोत. ठीक आहे. आता हा थेरी सारखा पार्ट आहे पण सोपा आहे काही अवघड नाही. बघा नेक्स्ट लक्ष द्या. मी पण हेही पुस्तक क्यूब रूट ऑफ मला जरा जागा थोडीशी जास्त पाहिजे. बघा लेट द क्यूब रूट ऑफ 1 बी x. 1चं क्यूब रूट x अज्यूम केले. 1चं क्यूब रूट काय केले x. मग आता क्यूब रूट जाण्यासाठी दोन्ही साईडचे क्यूब करा. टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड्स. हे वहीत आहे तसं लिहून ठेवायचं तुम्हाला. हेडिंग लिहायचं वरती क्यूब रूट ऑफ युनिटी असं हेडिंग लिहायचं. बाजूला पेन्सिलला हा पार्ट लिहून ठेवायचा आणि सेकंड टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडचे आता मी क्यूब करणार. त्याचं क्यूब रूट निघून गेलं. 1 इज इक्वल टू x चा क्यूब काय आला x क्यूब. 1 RHS मध्ये घेतले म्हणजे x क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. कुठल्या तरी साईडला 0 लिहायचं आपल्याला. x क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. 1 ट्रान्सफर केला. आता a क्यूब मायनस b क्यूब कारण 1 हा 1 चा क्यूबच आहे ना. मग तुम्हाला सगळ्यांना a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला आला पाहिजे. a क्यूब मायनस b क्यूब इज फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. हे a क्यूब मायनस b क्यूबचे फॅक्टर्स आहेत. आता हा a क्यूब आहे हा b क्यूब आहे. फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस ab म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन x प्लस 1 क्यूब इज इक्वल टू 0. जेव्हा दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म तरी 0 असते और सेकंड टर्म तरी 0 असते. आयदर फर्स्ट टर्म इज 0 और सेकंड टर्म इज 0. देयरफॉर x इक्वल्स 1 हा एक पार्ट झाला. और हे आहे तसं ठेवतो तुम्ही x स्क्वेअर प्लस x प्लस 1 इज इक्वल टू 0. तुम्हाला बघा बरं फॅक्टर्स पडतात का. 1 ला स्प्लिट करा 1 ला आणि टोटल 1 आणून दाखवा. म्हणजे या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स पडत असतील तर लगेच चालू ठेवायचं. नाही पडत आहेत म्हणून मी तसंच ठेवलंय. आणि इथं काय आलं x इक्वल्स 1. आता मला सांगा x म्हणजे काय होतं. इथं वर लिहिले बघा आपण x काय आहे.
तर क्यूब रूट ऑफ 1 आहे. एक्स म्हणजे काय क्यूब, आणि त्याचं एक आन्सर मला मिळालं की 1. मी इथे लिहितो विच इज, त्या 1 च्या खाली फक्त विच इज रियल क्यूब रूट ऑफ युनिटी, विच इज रियल क्यूब रूट ऑफ युनिटी. आता राहिला प्रश्न, हे क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करून आपल्याला एक्स पाहिजे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं? फॅक्टर्स पडत नसतील तर आपण 10वीत काय केलं होतं, ABC चा वापर केला होता. सांगायचं ABC चे व्हॅल्यूज काय असतील, A1 B1 C1. मग मला सांगा B² - 4AC मला काढायचं आहे. चला B² म्हणजे 1² - 4 × 1 × 1 1 - 4 म्हणजे -3. B² - 4AC ची व्हॅल्यू काय आली, -3 आली. Using formula x equals -b plus or minus root of b² - 4ac upon twice a. x equals -b, b म्हणजे 1 plus or minus square root of -3 upon twice a, a म्हणजे 1. आपल्या चॅप्टरची सुरुवात करताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कोणत्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे इमॅजिनरी असतं. उदाहरणार्थ -25 चे क्यूब स्क्वेअर रूट काय, तर तुम्ही 5i ते प्लस और मायनस साइन इथं आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. साइन -25 चे क्यूब स्क्वेअर रूट काय, 5i. -81 चे स्क्वेअर रूट काय, 9i. म्हणजे तुम्ही कोणत्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट घेताना आधी काय करता, त्या 25 चं स्क्वेअर रूट लिहिता आणि इंटू त्याला i जोडता. मग -3 चं स्क्वेअर रूट काय, पहिल्यांदा 3 चं स्क्वेअर रूट सांगा, √3, आणि मग त्याला i जोडा म्हणजे √3i. नेक्स्ट स्टेप. सो x इक्वल्स, इथे कंटिन्यू करू. therefore x equals -1 plus or minus √3i upon 2. प्लस और मायनस ह्याचं स्क्वेअर रूट √3i upon 2. मग त्यातलं मी प्लस साइन आणि मायनस साइन बाजूला करतो. x equals -1 plus √3i upon 2. and दुसरं जे आन्सर आहे ते x equals -1 minus √3i upon 2. या पण x च्या दोन व्हॅल्यू आहेत की नाही. x म्हणजे काय, वरती वाचा बरं. x म्हणजे इथे क्यूब रूट ऑफ 1 आहे. काय सांगते, क्यूब रूट ऑफ 1. 1 चं क्यूब रूट आहे x म्हणजे. मग आता हे पण x चा आन्सर आहे, हे पण x चा आन्सर आहे. which are complex क्यूब. हे कसं रियल होतं बघा, रियल विच इज रियल, तसं विच आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी किंवा ऑफ 1 म्हणलं तरी चालतं. विच आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात x चे काय काय आन्सर्स मिळाले सांगा. x = 1 मिळालं तुम्हाला, x = -1 plus √3i upon 2 मिळालं तुम्हाला, आणि x equals -1 minus √3i upon 2 मिळालं. x किंवा असं करतो मी, x इथे इक्वल टू आणि इक्वल टू करत जातो. म्हणजे ही स्टेप तुम्ही लिहिली तरी हरकत नाही, ही स्टेप लिहिली तरी हरकत नाही. ठीक आहे. इथपर्यंत हा पार्ट लिहून थेअरीचा पार्ट तुमचा संपला. आपलं हेडिंग काय होतं, क्यूब रूट ऑफ युनिटी. म्हणजे 1 या नंबरला कोणते कोणते क्यूब रूट्स आहेत, तर एक क्यूब रूट आहे त्याचं 1 जे रियल नंबर आहे म्हणून त्याला रियल क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणतात. हे 2 आहेत, हेही 1 चेच क्यूब रूट आहेत, कारण ह्या x च्या व्हॅल्यूज मिळाल्यात ना मला ह्या. आणि x म्हणजे वरती बघा ना काय आहे, लगेच कळतं की क्यूब रूट ऑफ युनिटी. दीज 2 आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. इथं हा थेअरीचा पार्ट संपतो. इथं हा थेअरीचा पार्ट. आता महत्वाचा भाग आहे तो इथनं पुढे चालू होतो. थेरम किंवा थेअरीचा पार्ट हा इतकाच आहे. क्यूब रूट ऑफ युनिटी हे 3 क्यूब रूट्स आहेत. इथं संपला पाहिजे तुमचा पार्ट. आता महत्वाचा भाग आहे तो ह्याच्या पुढे आहे. ठीक आहे, दाखवतो मी. थोडंसं मला बोर्ड अप करायला लागेल. ओके, लेट्स कंटिन्यू. आपली मगाशी सुरुवात अशी होती की क्यूब रूट ऑफ 1 is equal to x.
मग टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड केल्यानंतर एक्सचा क्यूब 1 येतो असं आपण पाहिलं. आणि मी एक्सच्या 3 व्हॅल्यूज मिळवल्यात. एक 1, दुसरी -1 प्लस √3i अपॉन 2 आणि तिसरी व्हॅल्यू -1 मायनस √3i अपॉन 2. ओके. आता हे जे दोन कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहेत की नाही, ह्यातल्या एकाला अल्फा आणि दुसऱ्याला समजा बीटा म्हणलं आपण. बघा, एकाला जर अल्फा आणि दुसऱ्याला जर बीटा म्हणलं, हे बघा हेच ते दोन नंबर्स होते. हे बघा आहे तिथं बघा अल्फा आणि बीटा. तर तुम्ही हे ऑब्झर्व केले की अल्फाचा स्क्वेअर हा बीटा असतो आणि बीटाचा स्क्वेअर हा अल्फा असतो. हे तुम्ही त्या प्रॉब्लेम मध्ये पाहिलेलं आहे. आता फक्त कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये या दोन पैकी, या कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत ना, या दोन पैकी कोणत्याही एका नंबरला अल्फाबेट W काढायचं पण वाचताना ओमेगा म्हणायचं. इट्स अ ग्रीक लेटर ओमेगा. जसं आपण साइन कॉम्प्लेक्स नंबर मध्ये a प्लस IB लिहितो आपण म्हणताना तो I म्हणतो पण ऍक्च्युअली ते आयोटा आहे टर्म. तसं इथं ह्याला ओमेगा म्हणायचं. ओमेगा, ओम नाही ओमेगा, ओमेगा. तर ओमेगा जर एका टर्मला त्यातल्या म्हणलं मी कोणालाही, याला किंवा याला, तुम्हाला हवं त्याला ओमेगा म्हणा, तुम्हाला हवं त्याला, या दोन पैकी एका. मग मी याला म्हणलं -1 प्लस √3i अपॉन 2. याला जर मी ओमेगा म्हणलं या टर्मला, तर ही जी टर्म आहे ती अर्थात काय असली पाहिजे सांगा? ओमेगाचा स्क्वेअर असली पाहिजे की नाही सांगा? का? अरे बघा ना, ही जर टर्म अल्फा असेल, -1 प्लस √3i अपॉन 2, ही जर टर्म अल्फा असेल, अल्फा, तर अल्फाचा स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला बीटा मिळाला होता की नाही सांगा त्यामध्ये? अरे हा बीटा आहे, हा बीटा आहे, हे अल्फा आणि हे बीटा आहे. मग अल्फाचा स्क्वेअर, ह्याला मी अल्फा म्हणते या टर्मला, तर अल्फाचा स्क्वेअर बीटा मिळतो की नाही? म्हणजे त्यातल्या कोणत्याही एका टर्मला जर आपण ओमेगा म्हणलं, तर दुसऱ्या टर्मला काय म्हणलं पाहिजे? ओमेगा स्क्वेअर म्हणलं पाहिजे. याला ओमेगा म्हणलं तर हा त्याचा स्क्वेअर आहे, याला ओमेगा म्हणलं तर हा त्याचा स्क्वेअर आहे. आणखी एक तुम्ही टर्म पाहिलं बघा, ह्याला ओमेगा म्हणलं तर हे. आता ओमेगाचं क्यूब केलं तर काय मिळणार तुम्हाला? तर बघा, ह्यातली ओमेगा पाहिजे, ही टर्म पाहिजे, -1 प्लस √3 अपॉन 2. ह्याचा क्यूब केला अपॉन 2, तर तो ऍक्च्युअली 8 अपॉन 8 म्हणजे किती येतो? 1 येतो. म्हणजे ओमेगाचा क्यूब देखील किती येतो सांगा? 1 येतो. ओमेगाचा क्यूब काय येतो? 1. आणि जरी समजा ते नाही तुम्ही कळलं किंवा ते नाही पाहिलं, तरी साधा विचार करा. हे बघा, हेच इक्वेशन येत आहे, x चा क्यूब 1. x म्हणजे काय सांगा? x म्हणजे क्यूब रूट ऑफ युनिटी. मग युनिटीचे क्यूब रूट काय काय सांगा? हे बघा, हे आहे, हे आहे, हे आहे. यातल्या कुणालाही एकाला जर ओमेगा म्हणलं आपण, तर x च्या व्हॅल्यूनं हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे की नाही? अरे या इक्वेशनचे हे सगळे रूट्स आहेत ना, मग ते इक्वेशन त्यांच्या रूट्सनं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे की नाही? म्हणजे याचा क्यूब केला तर तो 1 यायलाच पाहिजे, याचा क्यूब केला तर तो 1 यायलाच पाहिजे. आणि तो आलाय की नाही ते तर बघा त्या एक्झाम्पलमध्ये. तर क्यूब केला की 1 यायलाच पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, ओमेगा क्यूब इक्वल्स काय सांगा? 1 आहे. ओमेगा क्यूब इक्वल्स 1. मगासारखं आपण जर त्याला LHS मध्ये आणलं, म्हणजे ह्याच्यासारखं हे सिम्प्लिफाय कसं केलं तसं जर आणलं, तर ओमेगा क्यूब -1 इज इक्वल टू काय सांगा? 0. पुन्हा a क्यूब मायनस b क्यूब चे फॅक्टर्स, फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b, नेक्स्ट ब्रॅकेट, फॉर्म्युला मगाशी मी लिहिला होता, फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b, नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab 1 इंटू ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 ॲज इट इज. जेव्हा दोघांचा प्रोडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 असते और सेकंड टर्म तरी 0 असते. म्हणजे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 तरी 0 असते. ट्रान्सफर केलं की परत एकदा ओमेगा क्यूब इक्वल्स 1 तुम्हाला मिळालं. सॉरी, ओमेगा इक्वल्स इथं क्यूब नाही आहे, ओमेगा, सॉरी हा, हे ब्रॅकेट ओमेगा आहे ना. ओमेगा इक्वल्स काय मिळालं असतं तुम्हाला? 1 मिळालं असतं. ओमेगा इक्वल्स 1, x इक्वल्स 1 आहे. तेच परत दाखवलं बघा मी, वेगळं काही नाही. ओमेगा इक्वल्स 1 और हा, हे रिझल्ट काय मिळाला? ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. हा दुसरा रिझल्ट मिळाला. आणि या दोघांचा फक्त वापर करून आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे, केवळ या दोन टर्म्सचा. इफ ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, देन ओमेगा क्यूब इज 1, म्हणजेच ओमेगा इक्वल्स 1 अर्थात. ओमेगा क्यूब इज 1 अँड हा रिझल्ट असा लक्षात ठेवायचा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स 0. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये लक्षात ठेवा, सोपं पडतं बघा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0.
या दोघांवरती फक्त आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे. याचा एक्सरसाइज फार सोपा आहे, फार म्हणजे फार सोपा आहे. फक्त हे पार्ट समजणं जरा महत्वाचं आहे. त्यासाठी हे एक्झाम्पल्स तुम्हाला आले पाहिजेत. इफ ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन ओमेगा क्यूब इक्वल्स 1 अँड 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स 0. हे नुसतं एवढंच नाही तर ह्याच्या पुढे जाऊन थोडा आणखी पार्ट आहे, तोही तुम्हाला जमला पाहिजे. सोपा आहे, अवघड नाही. बऱ्याचदा तुम्हाला असं कॉम्बिनेशन मध्ये टर्म येते बघा. जर हा रिझल्ट पार्ट झाला तर मला सांगा 1 प्लस ओमेगा म्हणजे काय, तर मायनस ओमेगा स्क्वेअर असं सांगता आलं पाहिजे पटकन. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे -1. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, तर मायनस ओमेगा. थोडक्यात मी काय करायला लागलोय, जर a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 0 असेल तर मला सांगा a प्लस बी म्हणजे काय, मायनस सी. बी प्लस सी म्हणजे काय, मायनस ए प्लस सी म्हणजे काय, मायनस बी. असं पटकन समजा आलं पाहिजे. 1 प्लस ओमेगा म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर. इथं बघा तुम्ही, इथं बघा. 1 प्लस ओमेगा म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर -1. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा. या प्रकारे आपल्याला हा रिझल्ट वापरायचा. ऑल्सो ओमेगा क्यूब इक्वल्स 1 हेही लागणार आहे. आता जशा आपण आयच्या बऱ्याच पॉवर्स पाहिलेल्या होत्या, आठवते का तुम्हाला? अगदी सुरुवातीला आय स्क्वेअर म्हणजे -1, आय क्यूब म्हणजे -i, i⁴ म्हणजे 1 वगैरे वगैरे. आपण 12 पर्यंतचे मी तुम्हाला पॉवर्स लिहून दाखवले होते की नाही? तसं याचे सुद्धा आपल्याला काही पॉवर्स प्रॉब्लेम सोडवावे लागतात. क्यूबच्या पुढे गेलं ω⁷ 8 9 आलं की काय करायचं, त्यासाठी एक मी तुम्हाला आता रिझल्ट दाखवणार आहे. ठीक आहे, बघा लक्ष द्या, एकदम सोपं आहे. सुरुवातीत करतो मी. ओमेगा क्यूब इक्वल्स 1. ह्याच्या पुढे जर गेलं तर काय, ω⁴ पाहिजे मला. आता ω⁴ हेही वहीत लिहून ठेवायचं. मला सांगा ओमेगा क्यूब इंटू ओमेगा ना, म्हणजे ω⁴ ना. मग त्यातला ओमेगा क्यूब 1 नाही का, 1 इंटू ओमेगा म्हणजे थोडक्यात ओमेगा. ω⁴ चा आन्सर ओमेगा. ω⁵ आता मला काय, ω⁵ पाहिजे तुम्हाला. ω⁵3 इंटू ω⁵2 5 होतात की नाही बघा. मग त्यातला ओमेगा क्यूब किती, 1 इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर. आता ω⁶ बघूया आपण. मला सांगा ω⁶ पाहिजे म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा क्यूब ना, बरोबर. 1 इंटू 1 म्हणजे 1. ω⁷ पाहिजे. आता याच्यात (6) चा वापर करा ना. (7) मध्ये (6) चा वापर करायचा. मला सांगा ω⁷ म्हणजे काय, ω⁷ इंटू ω⁴1. मग ω⁷ चा आन्सर 1 इंटू ओमेगा म्हणजेच ओमेगा. आता ω⁸ बघूया आपण. मला सांगा (6) इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजे 8 झाले की नाही सांगा. (6) इंटू ओमेगा स्क्वेअर 8 आहे ना पॉवर. ω⁷ चा आन्सर 1 आहे. 1 इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजे फायनल आन्सर ओमेगा स्क्वेअर. आता ω⁹ बघा. ω⁹ ओमेगा क्यूब इंटू ओमेगा क्यूब इंटू ओमेगा क्यूब 3 वेळा. मग 1 इंटू 1 इंटू 1 3 वेळा म्हणजे त्याचा आन्सर 1. एक गोष्ट ऑब्झर्व केली का, काय बघा रिपीट. 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर, 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर, 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर. तुम्ही करा पुढे जाऊन 10 11 12 13 पुढे 15 20 पर्यंत करत बसा. फक्त हे रिझल्ट पाहायला मिळतील. 1 ओमेगा, सोप्या भाषेत सांगायचं तर ω⁵3, ω⁵6, ω⁵9, ω⁵12. 3 चे मल्टिपल आले की नाही, तर 3 चे की त्याचा आन्सर 1 असतो. बस एवढं लक्षात ठेवायचं. मग त्याच्या जवळपास आपल्याला कुठेही जाता येतं. 3 च्या पॉवर्स आले की नाही, ω⁵12, ω⁵15, ω⁵18. 3 चे टेबल म्हणत चला. ω⁵21, ω⁵24 हे सगळे, ω⁵30, ω⁵300, ω⁵2700. 3 चं मल्टिपल सापडले की त्याचा आन्सर 1 लक्षात ठेवायचं. मग जर तुम्हाला असं कधी वेळ आली की ω⁵55 ची व्हॅल्यू सर आम्हाला पाहिजे, काय करायचं? अरे मग असं करा ना, ω⁵54 इंटू ओमेगा करा. 54 म्हणजे 3 चं मल्टिपल आहे की नाही, 5 आणि 4 9, टोटल 9 आहे ना ती. मग 54 म्हणजे 3 चं मल्टिपल आहे की नाही, मग ω⁵54 आहे ते 1 असणार आहे. 1 मग 1 इंटू ओमेगा म्हणजे ओमेगा. थोडक्यात ω⁵55 चा आन्सर काय सांगा, ओमेगा. जशा आपल्या आयच्या पॉवर्स
फक्त -1 +1 -i +i येतात की नाही, तशा ओमेगाच्या पॉवर्स ह्या नेहमी 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर एवढ्याच येतात. आणि मग याच्याशी रिलेटेड आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. ओके, तर काय काय यायला पाहिजे सांगायच्यात तुम्हाला. एक डी मॉयवर्स थेरम म्हणून जो प्रकार आहे तो रिझल्ट फक्त एन करता काय असतो तो वापरायचा आहे. ट्रिग्नोमेट्री झाल्यानंतर पुन्हा हा पार्ट बघा, तुम्हाला सगळं समजायला लागेल. आणि हा पार्ट आहे तो कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी किंवा क्यूब रूट ऑफ युनिटी. मग त्यात कॉम्प्लेक्स प्रकार येतो, कारण आपल्याला सगळ्यांना 1चं क्यूब रूट 1 आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण इतर 2 क्यूब रूट्स आहेत हे आपण 11वीत शिकलेलो किंवा आत्ता शिकलेलो. 1 या नंबरला 2 आणखी क्यूब रूट्स आहेत जे कॉम्प्लेक्स आहेत. त्यातलं एक आहे -1 + √3i/2 आणि दुसरं आहे -1 - √3i/2. यातल्या एका टर्मला ओमेगा म्हणलं तर दुसरी टर्म ओमेगा स्क्वेअर असते. दुसऱ्या टर्मला ओमेगा म्हणलं तर पहिली टर्म ओमेगा स्क्वेअर असते. आणि कुणाचाही त्यातल्या एकाचा क्यूब करून बघा, त्यातल्या कुणाचाही एकाचा क्यूब करून बघा तर तो ओमेगा क्यूब नेहमी 1 असतो. ते चेक करून बघा. क्यूब क्वेश्चन नंबर 5 मध्ये आहेच आहे, फक्त /2 लिहा आणि तो प्रॉब्लेम सोडवा. त्यात तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळेल. आणि हा रिझल्ट लक्षात ठेवायचा. इफ ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन ओमेगा क्यूब इक्वल्स 1 अँड 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर इक्वल्स 0. याचा वापर करून आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. एक्सरसाइज जो काय आपण तो नेक्स्ट पिरियड मध्ये पाहायचा. टिल देन गुड बाय.